आता आहे ना आमच्यासोबत 3 लेडीज आहेत. चौथी लेडीज माहिती का कोण आहे? आपली आजी, नागपूरवाली आजी. आयफोन दाखवा जरा. आयफोन किती मध्ये पडला? परत एक पप्पी. आजी माझी आजी व्हिडिओ बघेल ना तर म्हणेल घरातल्या घरात असेल तर माझी पप्पी घेत नाही आणि त्या आजीची बरोबर घेतो. आई किती मस्त दिसते. पुरणपोळी एवढी मोठी. हा एकदम सुंदर व्हाईट कलरचं वासरू आहे. पण नाही घाबरतोय खूप. खेडेगावातली लाईफ चांगली का अशी शहरामधली लाईफ? खेडेगावातली लाईफ चांगली है ना. एकदम शांतता राहते. गाईस इथे सर्वात मोठा आणि हट्टाकट्टा दाखवतो तुम्हाला. चला. मारणार नाही ना. लय गरीब आहे ना. मारित नाही ना. गरीब आहे. बाय बाय. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही सकाळचे 9:30 वाजलेले. बाय द वे आता मला जायचे नांदगावला. ऍक्च्युली शिवमहापुराण कथेमध्ये ना एक काका भेटले होते तर त्यांनी त्यांच्या घरी बोलवलेले. सर्वांना बोलवले. कमीत कमी 7-8 जण आहे तर त्यांना बोलवलेले. बस तुम्ही आता निघतोय. 10 वाजता ट्रेन आहे. लवकर निघूया. आधीच एक ट्रेन सुटलेली 7:30 वाजता. बाकीचे त्या ट्रेनमध्ये बसलेले. पण ही अशी ट्रेन आणि त्यांना ओव्हरटेक करून येईल. म्हणजे इथली मेमो आहे ती जी एकदम स्लो चालते. आणि मी आता 10 वाजता काशीने चाललेला आहे. आणि मनमाडच्या आधी येतं नांदगाव. तर माहिती नाही ते त्यांच्या शेतात घेऊन जातील की घरी त्यांच्या शेतात घेऊन गेलं तर भारी वाटते यार. शेतात जाऊन मस्त जेवायला वगैरे. आणि घरी म्हणजे ते खेड्यागावात राहतात. खेड्यागावातले ते घर असताना ते खूप छान असतं. म्हणजे तिथे जाऊन आहे ना असं राहायला इच्छा होते. सो जिथे पण घेऊन जातील तिथे मजा येईल. चला जाऊया. गाईस असं तर मी माझ्यासोबत काहीच घेतलेलं नाही आहे. ना बॅग घेतली ना ती सॅक घेतली. काहीच घेतलं नाही. म्हटलं रिटर्न संध्याकाळीच परत यायचं असं म्हटलं. तर पैसे वगैरे घेतले थोडे होऊन जाईल. पॉकेटमध्ये ठेवून देऊ. एकदम टायमावर पोचला. फक्त 10 सेकंड झाले पोचून आणि तेवढ्यात ट्रेन आली. वा दुनियाभरची गर्दी आहे. कुठे चढू? हे सगळे जनरलमध्ये जाणार आहे. मी पण जनरलमध्ये जाणार आहे. असं तर माझी काही बुकिंग नसते प्रायव्हेट की एवढ्या जवळच्या जवळ जाण्यासाठी मी सीट बुक करू म्हणून येऊन जायचं किंवा आपण जनरलमध्ये बसून जायचं. पौने 2 तासाच्या प्रवासानंतर मी फायनली पोहोचलेले नांदगावला. नांदगाव आहे ना. हां नांदगाव आहे. कारण की मी विरेंदावनला गेलो होतो आणि तिथे नंदगाव होतं. त्यामुळे मला तेच बोलायची सवय पडली. नंदगाव म्हणून आहे ना हे लवकर तोंडात बसत नाही हे शब्द. नांदगाव. बाय. पौने 2 तास चांगला साथ दिला तुम्हाला. बाय. गाईस इथे ना आता कुलदीप दादा आहे तिथे उभे ते आणि भूषण पण आहे आणि त्यानंतर अजून 4-5 जण आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांची आणि माझ्यामध्ये फक्त 20 मिनिटाचा फरक. ते 20 मिनिटं आधी पोचले एवढ्या लवकर बसून पण. आणि मी एवढ्या उशिरापासून फक्त एवढा लवकर पोचून गेला. मला फक्त पौने 2 तास लागले. ती मेमोनं खूप उशिरा पोचवते आज. त्यापेक्षा ते इथेच ह्याच गाडीमध्ये आलेले परवडले असते माझ्यासोबत. तर लेट्स गो भेटू त्यांना. त्यांनी पण iPhone 15 घेतला ना प्लस. तोंड करून कोणाशी बोलताय? हा कुलदीप दादा. आयफोन दाखवा जरा. आयफोन किती मध्ये पडला? खूप गरिबी चालू आहे दादा. खूप गरिबी चालू आहे डायरेक्ट. तुला माहिती ना किती? 92 ना भाई. माझा 93 मध्ये आला. दादांनी जर दुबईवरून मागवला असता 93 मध्ये त्यांना प्रो भेटला असता. पण त्यांची चुकी झाली. वारकरी बनून आलाय. पण ज्या दिवशी ना दादांनी आयफोन घेतला त्याच दिवशी त्यांना घेताना बोला म्हटलं दादा बघा तुम्हाला वापरता येणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी म्हणतो अरे बो मला वापरता येत नाही म्हणे हा फोन. शिका. काहीच बघा या भुऱ्याला बेटा. भुऱ्या ओळखला असेल याला. 1 महिना झाला ना आपल्याला भेटून. 1 महिन्यानंतर आता तुम्हाला दिसत असेल. सिओरला पण दिसला होता. त्याआधी आम्ही गेले होते ना. हे आले होते जळगावला तेव्हा पण दिसला होता. आणि तुम्हाला माहिती आहे आता आहे ना आमच्यासोबत 3 लेडीज आहेत. चौथी लेडीज माहिती का कोण आहे? आपली आजी, नागपूरवाली आजी. त्यांनीच हा प्लॅन बनवला आहे की म्हणे ना सगळेजण भेटू. तर त्यामुळे काल रात्री मला पौने 9 वाजता आता जिथे आलेले ना त्या काकांचा फोन आला की म्हणे ना तुम्ही माझ्याकडे या म्हणे. दादा आली का ती आजी? नाही आले. बसने येत आहे का? मला वाटलं डायरेक्ट एरोप्लेन केलं असेल त्यांनी संभाजीनगरवरून. आंधी तुफान आला डायरेक्ट आणि वरतून चिंच पडताय डोक्यावर. चिंचाचं झाड आहे. आंधी तुफान आलाय. जमा करा चिंच जमा करा. ते बघा उचलायला गेले. अरे भाई डायरेक्ट सपासप बसताना डोक्यावर एवढं जोरात हवा आली. तर आपण ते खाऊन आपण ते आम्ही घरून निघताना मी फक्त एकच पराठा खाल्ला होता. भूक लागून गेली. बघा ही पडली आता.
बस स्टँडच्या बाहेरच आम्हाला भेट भेटलेली आणि त्यांनी दिलं पण कशामध्ये, असं बाउलमध्ये. कसं वाटतंय ते खायला? नॉर्मली असं कागदात देतात, पण बाउल कशासाठी तेच नाही समजलं. पडायला नको. तुला जेलची आठवण आली ना? तू होता 2 वर्ष. आजीची डोळे. आजी आल्या गाईज आमच्या संभाजीनगरवाल्या. परत एक पप्पी आजी, परत एक पप्पी, अजून एक. बघा इथे कोण आलेलं आहे. आजी, नातूंना तुमच्या घरी कधी बोलवताय? मग बोलवलं ना, माझं स्वतःचं घर होईल ना तर स्वतःचं घर झालंच नाही का? एवढी म्हातारी झाली आजी. हा नुसती मजा घेतो बाई, नुसती मजा घेतो. आज छोटस पण राहिलं, खोपा बी राहिला. आजी, तुम्हाला आणि प्राची दिदीला आहे ना, दोघींना पहिल्यांदा जळगावलाच भेटला होता मी, बरोबर? जेव्हा तुमचा पहिला व्हिडिओ काढला होता ना, तुम्ही सोबतच होते. नंतर मग रोशनीची आई, हा रोशनी, तुम्ही 40 गावला. आणि ह्या आजी आहे ह्या दिदीची मम्मी, म्हणजे काकूच झाली ती. आजी का बरं बोलते काय मी. हा, मजा मारली म्हणे तिथं. कुठे? मथुरा. मग तुम्हाला मिस केला आम्ही, डायरेक्ट नाचताना एवढं मिस केलं ना तुम्हाला. मग मजा आली आजी एवढ्या दूर चालत चालत. या ना, पुसून देतो मी डोळे तुमचे. तुम्ही पप्पी दिली मला, तुम्हाला तुमचे डोळे पुसावं लागतील. तू एक डोळा पुस, मी एक डोळा पुसतो. तुम्हाला माहिती का, माझी आजी व्हिडिओ बघेल ना तर म्हणेल घरातल्या घरात असेल तर माझी पप्पी घेत नाही आणि त्या आजीची बरोबर घेतो. जाऊ द्या गाईस, आम्ही फायनली पोहोचलेले. स्टेशनवरून 5-6 किलोमीटर, खूप दूर होते आणि आजीनं खूप चालत आलं. आजीची एक्सरसाइज होऊन गेली. आजी आता बारीक होती, लाल लाल झाले आजी. नाही, गुलाबी साडी आणि गाले लाल. खेड्यागावात पोचलेलो, एवढं भारी वाटतंय ना खेड्यागावात, एवढी शांतता आहे. संध्याकाळी का? हो, आपण थांबू मस्त. महादेव महादेव बोलून सगळ्यांच्या घरात जायचं. महादेव पण आपल्या सोबत येतात. गाईस, आता आहे ना आम्ही त्या काकांच्या घरी आलेले ज्यांनी आम्हाला बोलवलं होतं. हे ते काका ज्यांनी आम्हाला बोलवलं होतं. तुम्ही सिओरच्या ब्लॉग्स मध्ये पण बघितलं असेल, पण फोटो नाही काढत आहे, फोटो नाही काढत चांगलं नाही. हा, राहू दे. हा, तुम्ही सिओरच्या ब्लॉग्स मध्ये बघितलं असेल. आणि यांच्या बॅगमध्ये ना जायच्या दिवशी या काकांनी अशी सेवा केली होती, एवढ्या मनाने सेवा केली होती. त्यांच्या बॅगमध्ये त्यांना जाताना 11,000 रुपये. हा, कृष्णाची मूर्त, पिंड, महादेवाची पिंड, एक रुद्राक्ष, बेलाची पानं 108 बेलाची पानं जोडी. अच्छा, बघा, तर ही शिवलिंग आहे, ही त्यांच्या बॅगमध्ये सापडली होती, चांदीची आहे. त्यानंतर हे लड्डू गोपाल सापडले होते, हे पण चांदीचे. आणि हे 4 सिक्के त्यांच्या बॅगमध्ये आले होते. आणि त्यानंतर 108 बेलाचे पानं आणि हे नारळ पण भेटलं होतं त्यांना. त्यानंतर एक रुद्राक्ष पण. गाईस, त्यांच्या बॅगमध्ये ना कसं काय त्या वस्तू आला कोणालाच नाही माहिती, कोणी ठेवल्या कोणालाच नाही माहिती. म्हणजेच की स्वयं महादेव आले होते आणि महादेवांनी त्यांच्या बॅगमध्ये त्या वस्तू ठेवल्या. त्यांनी एवढी चांगली सेवा केली, त्यामुळे आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि गाईस, ही शांतता बघा यार, किती भारी वाटतंय खेडेगावामध्ये आल्यानंतर. पण आहे ना, ऊन असल्यामुळे खूप जिवार येते, कारण की ऊन आहे ना, म्हणजे उन्हाचे फटके बसता बाहेर निघाल्यानंतर. काय करतोय? पोळी टाकतात. कोणती पोळी? झालं ना तुझं जेवण? तर तिकडे ते मांडे बनवताय ना. तुम्हाला येतं बनवता? नाही का? पुरणपोळी घरी काय कधी नाही येईल शिकायला. तुला येते का? बस मग. बाई किती मस्त दिसते ही पुरणपोळी, एवढी मोठी. हा, खाऊ शकतील का पण एक जण? एक जण खातो की 2 जण खाता एकामध्ये? एक जण खाते आमच्या इकडे. हा, अरे एक जण. ते यांच्या इथली खेडेगावातल्या लोकांची कॅपॅसिटी जास्त असते. मी 2 खातो. अरे तुला वाटत पण नाही तुझ्याकडे बघून. हा, त्यामुळे भूक लागून जात असेल ना.
मला वाटलं इकडे बनवत नसतील म्हटलं हे. हा हे विदेशात राहताय लोक नाही रे, राहतच नाही इकडे इथे. मनमाड साईडला नाही बनवत ना. त्यांच्याकडे आम्ही आले ना, त्यांचं ते एक घर आहे आणि हे एक घर आहे आणि मग बाकी त्यांची शेतीसाठी मग हे तर लागताच. हे होते त्यांच्याकडे, म्हटलं यांच्यासोबत खेळू, पण हे मारता नसते हे ना. मागे नाही कोणी. काय नाव आहे याचं? ओ हो भूषण, एकदा त्याला हात लावून दाखव ना. कोणाला लात मारीन बाबा तू? हा. पहिलेच पोरं सोडवून. तर लग्न कुठे झालं रे? पोरसोरांची गोष्ट करतो. पोरं सोडवायची बाकी म्हणा. लग्न तर कर आधी. जेव्हा पण मी गायींना बघतो ना तेवढं भारी वाटतं ना. बघा तिकडे पण गाई, इकडे पण. पण हे दोघी मेल आहे, सॉरी हे मेल आहे दोघी, हे दोघी मेल आहे. आणि ना इथे एकदम सुंदर व्हाईट कलरचं वासरू आहे, पण नाही घाबरतोय खूप. राधे 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 राधे. आधी घाबरत होतो खूप. पेट्समध्ये सर्वात जास्त आवडणारे गाई आणि डॉग्स आहेत. खूप छान असतं, खूप मस्त आहेत, खूप मस्त मजा येते यार त्यांची केअर करायला. मग किती व्हाईट यार, किती व्हाईट आहे, मस्त. इन फ्युचर जर देवाने मला खूप सक्षम बनवलं ना माझ्या लाईफमध्ये, मी खरंच सांगतो मी पण मस्त एक छोटासा गोठा तरी उघडेल. मस्त तिकडे गाई वासरू म्हणजे खूप सेवा करेल त्यांची. मला ना खूप आवडतं यार यांची सेवा करायला, कारण की फिलिंग वेगळी असते यार यांच्यासाठी. संदीप दादा, तुम्हाला मजा येते का खेडेगावात राहायला? एकदम म्हणजे तुम्हाला काय वाटतं, खेडेगावातली लाईफ चांगली का अशी शहरामधली लाईफ? खेडेगावातली लाईफ चांगली है ना, एकदम शांतता राहते, काही कोणाचं टेन्शन नाही ना, एकदम कटकट. काय साफ करते नाही रे कोणाचा बी काय. अच्छा या आजी तुम्ही तिकडे पाहतोय. तुमच्या गावात केव्हा जत्रा भरते? आता चालू आहे ना 12 गाड्याची जत्रा आहे ना. 12 गाड्या आमच्याकडे पण असतं 12 गाड्या. हा फक्त बैल नसताना त्याला लावलेले. हा एक माणूस सोडतो ती गाडी. बसेल तो काय तिकडे मध्ये मंदिरापाशी. गाईस तर इथे सर्वात मोठा आणि हट्टाकट्टा दाखवतो तुम्हाला. चला. मारणार नाही ना, लय गरीब आहे ना, मारीत नाही ना. गरीब आहे, लय गरीब. गरीब आहे तर मग एवढा जाड कस काय झाला? खाऊ पोसवला, खाऊन पोसवला तो. लाव ना हात, काहीच नाही वाटते. लय गरीब आहे, लय गरीब आहे, काहीच नाही करीत. काय नाव आहे? त्याचं नाव नंदी. नंदी. हा नंदी भगवान. किती मोठे नंदी भगवान आहे बघा इथे. इथे ना. हा फक्त ही गाय मारकी थोडी. पाहिलं हो. नाही, तो बी येतो, तो बी आला नाही तर लय गरीब आहे. जाऊ दे, आता एक फोटो काढू याच्या सोबत. सकाळचे 7:30 वाजलेले आणि टोटली अंदाज झालेला आहे. आम्ही मंदिरामध्ये आलो होतो. मंदिरानंतर आहे ना इथे काही एवढं मस्त वाटतंय ना.
आणि यांना ना डिस्टर्ब करायला पण कोणीच नसतं अख्ख्या गावामध्ये. तुम्हाला बिलकुल पण आवाज येणार नाही, फक्त यांचा आवाज येतोय मला आता. मित्रांनो, रात्रीचे आता आहे ना 9 वाजलेले आणि आता मग जेवायला बसलेले. हा, तू करून घ्या आधी. ऍक्च्युली ना गावामध्ये कसं एकदम एकदम अंधार आहे, एकदम शांतता आहे. आणि यांचं घर असं आहे ना की यांच्या घरात असं मस्त समोर एरिया आहे, छान मस्त असं कंपाऊंड आहे. मग इथे जेवायला बसलेले. खूप छान वाटतंय, वातावरण एकदम शांत थंड. मच्छर आहे का इथे? एक पण नाही आहे. आपल्या जळगावला बघितलं ना, एवढे मच्छर आहे, बापरे. पदनिक वळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज बनवते नाम घेता तुकाचे. हे भोळ्या शंकरा. भाई काय मजा येते असं वाटतंय ना, इथेच थांबून जायचं, एखादी घर घेऊन जायचं खेड्या गावामध्ये. गाईस आता आहे ना, पप्पी देते. कोणाला? आजीने मी कोणाला? आजीने मला दिली, मी आजीला अच्छा, दिली. फ्लाइंग किस का? गाईस आता आहे ना 10:15 वाजलेले. बाय द वे मी निघतोय पुन्हा जळगावसाठी, मला उद्या सकाळी काम आहे, त्यामुळे हे थांबताय. पण आता मला निघावं लागतंय 10:30 मेमो आहे, त्याच्यानेच मी जाणार आहे. आणि हा दादा मला सोडायला येतोय. हा तुमच्या मोठ्या भावाचा मुलगा आहे ना? हा दादा मला सोडायला येतोय. तुम्ही कसं लुटून आलं त्याला? तू कोण कोण येतंय मला सोडायला? गाणी संपली, स्वर बसला. पण मी खरंच सांगतो, माझं आहे ना मन इथे झटकलेलं, इच्छाच नाही होती जायची, पण मला काम आहे त्यामुळे जावं लागतं. नाही ना, काम आहे त्यामुळे. नाही तर दादा मी तुम्हाला खरं सांगतो, पावसाळ्यात मी नक्की येईल तुमच्याकडे. मी आहे ना लग्नाला कोणाच्या? बोलवलं तर येऊ. कधी जातो तुमचं लग्न? ते बाय कुठं बाय बाय. जोडीने आमच्या बहिणींचं लग्न करवा, ते आमच्यापेक्षा मोठे आहे. सगळेजण सोडायला येतात यार, असं वाटतंय. नवरदेवचे येत नाही का? जेव्हा जिजाजी घरी येतात तेव्हा सगळेजण सोडायला बाहेर निघतात, तसं वाटतंय. पण काही नाही, खूप छान वाटलं तुमच्या सोबत. खूप छान लोक असतात यार खेड्या गावामधले, मला आज माहिती पडलं. एवढं मजा येते ना यांच्यासोबत. दादा नक्की येईल मी, पावसाळ्यात नक्की येईल. आता सगळेजण येतील पावसाळ्यात, तेव्हा मी नक्की थांबेल. चला बाय बाय. बाय बाय.